आता आपल्या बजेटच्या 4 पट सोनं खरेदी करता येईल साईनाथ मल्टीस्टेटच्या सहाय्यानं। फक्त 25% रक्कम तुम्ही द्या, साईनाथ देईल 75% कर्ज, ते सुद्धा माफक व्याजदरात। भविष्यातील समृद्धीसाठी आजच्या भावानं 4 पट सोनं खरेदी करा। साईनाथ मल्टीस्टेट, संपर्क 8349 50 51 21। एकूण शाळेत शिकत असलेल्या वयोगट 9 ते 18-17 या ज्या प्राथमिक शाळेच्या आणि माध्यमिक शाळेच्या ज्या मुली आहेत त्यांची संख्या 2 लाखाच्या वर आहे जिल्ह्यातील। त्यांना आपण CSR फंडातून दानशूर व्यक्तीकडून आणि वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य इतर सगळ्या अधिकाऱ्यांची मदत करून आपण लसीकरणाची मोहीम हातामध्ये घेतलेली आहे आणि लस अतिशय सुरक्षित आहे। या लसीचा WHO, ICMR आणि अनेकांनी संशोधन करून ही लस विकसित केलेली आहे। मला वाटते जेव्हा केंद्राचं बजेट मांडलं गेलं त्यावेळेस सुद्धा निर्मला सीतारामजींनी सुद्धा याचा उल्लेख केला होता आणि परवा सुद्धा आपल्या ज्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी राज्यामध्ये लस टोचण्यासाठी आपण महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातामध्ये घेणार आहेत असं सूचना केलं आहे। आमच्या कागल तालुक्यातील मला वाटते रामनवमीपर्यंत आमचा कागल तालुका पूर्ण संपेल आणि कोल्हापूर जिल्हा सुद्धा मेपर्यंत म्हणजे शाळा सुट्टी होईतोपर्यंत संपवण्याचं आपलं नियोजन आहे। त्या सुरू होण्यापूर्वी आणि ज्या शाळाबाह्य मुली आहेत त्यांनाही जवळजवळ 30-20 हजार आकडा आहे आज जिल्ह्यातला, आम्ही त्यांनाही आणणार आहोत। पैसे दिले जातात, एजंटाची साखळी कार्यरत आहे असा आरोप ठीक आहे। प्रणय फुके हे भारतीय जनता पक्षाचे सत्तारूढ पक्षाचेच आमदार आहेत। त्यांनी काही पुराव्यानिशी केला असेल तर मला वाटते मुख्यमंत्री योग्य ती चौकशी करतील। विधान परिषदेचे, विधानसभेचे अध्यक्ष, सभापती याची चौकशी करतील। एकनाथ शिंदेच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे। त्या ठिकाणी 10,000 कोटींच्या कामांना देखील त्या ठिकाणी खात्री अर्थसंकल्पामध्ये लावण्यात आलेली आहे असं त्या ठिकाणी आमदारांनी म्हटलेलं आहे। यातून सगळ्या विकास कामांना खीळ बसणार आहे। नाही, हे बघा, एकूण GDPच्या 3% आपल्याला अर्थसंकल्पामध्ये आपल्याला जो अर्थसंकल्पाचा जो भार आहे तो ठेवायचा असतो। आता त्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटची आणि माझ्यासुद्धा डिपार्टमेंटची 20% कपात ही झालेली आहे। या वर्षीचं बजेट सादर करणं आणि जाहीर करणं ही अर्थमंत्र्यांच्या दृष्टीने अतिशय तारेवरची कसरत होती। अतिशय कौशल्यानं उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी ही पार केली असं माझं मत आहे। मला वाटते कुठलाही नवीन कर सामान्य माणसावर न लावता असलेल्या साधन सामुग्रीमध्ये त्यांनी हे बजेट सादर केलेलं आहे आणि मला वाटते कुठलीही योजना बंद केलेली नाही। याच बजेटमध्ये अनेक साखर कारखान्यांना देखील एक अनुदान दिलेलं आहे। मात्र कोल्हापूरच्या विकासासाठी अगदी अत्यल्प निधी आहे तो दिला गेल्याचं पाहायला मिळत आहे। कसं पाहताय आपण? साखर कारखान्यांनी NCDCनं जे कर दिलेलं आहे त्याला फक्त थकमी शासनाने दिलेले आहे। आता कोल्हापूर जिल्ह्याला जे आश्वासन दिलेले आहे ते निश्चितपणे आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात तुमचा साहेब पाटील सध्या राज्याच्या विरोधी पक्षाची भूमिका पार पडलेलं असे चित्र निर्माण झाले। काल देखील त्यांनी कर्जमाफीच्या विषयावरून सरकारला जाहीर केला। याच्या आधी देखील त्यांनी सरकारच्या विरोधात वक्तव्य केले किंवा खडेबोल सुनावण्याचा प्रयत्न केला। कसं बघता एकूणच सुधीर मुनगंटीवार नाही, त्यांनी भाषणामध्ये सांगितलं मी लोकांच्या भावना मांडत असताना मी नाराज आहे असं तुम्ही कृपया हे करू नका आणि त्याने म्हणते हिंदी शेर सुद्धा म्हटलेला आहे आणि त्याबद्दल त्याच्याबद्दल ते एक अतिशय अनुभवी, अतिशय सिनियर असे नेते आहेत। ते नाराज नाहीत, आपल्या भावना ते मांडतात। शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात तुम्ही 1,000 शेतकऱ्यांचं शिक्षण करून त्याचं निवेदन काय? अहो, मुख्यमंत्री भाषण तरी ऐका, ते काय म्हणाले, मी आणि मुश्रीफ साहेब विमानतळावर पोचलो त्यावेळेला हजारो शेतकरी तिथं आम्हाला निवेदन घेऊन आलेले होते असं त्याचं भाषण आहे। माझा शेतकऱ्यांच्या बरोबर मी आहे। आता शेतकरीच बदलणार असतील तर माझा नाईलाज आहे। धनंजय मुंडे यांची जे काढून घेतलं गेलं त्यानंतर त्यांच्याकडची जी खाती होती ती अजितदादा आपल्याकडेच अशा पद्धतीने ठेवलेली आहेत। अंतर्गत वाद राष्ट्रवादीला टाळण्यासाठी त्यांनी आपल्याकडे सगळे खाते। हे बघा, अशी ज्यावेळेला परिस्थिती येते त्यावेळेला जो मुख्य नेता असतो पक्षाचा आणि तो आपली खातं आपल्याकडे ठेवत असतो। त्यापूर्वी सुद्धा आपल्या जे आता सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
5-6 खाती होती, एकनाथ शिंदे साहेबांकडे 5-6 खाती होती, आता दादाकडे 3च आहेत. आता हे रिकाम झालेलं खातं कुणाला देणार? पुन्हा आता समजा ते जर निर्दोष झाले म्हणजे काय नाही झालं तर पुन्हा त्याला खातं द्यावं लागेल, त्याला मंत्रिमंडळ घ्यावं लागेल. शेतकरीला विरोध जो आहे तो शेतकरी कारण काल बैठक अजितदादांनी घेतली आहे त्या बैठकीला ते जगन्नाथपुरीला गेलेले होते देवस्थानच्या दर्शनासाठी. खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळत नाही शेतकऱ्यांना, याच्यासाठी एका शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध करत आत्महत्या केली. ती काय मी माहिती घेतलेली नाही. गोदावरी नदीच्या गोदावरी तरतूद केलेली आहे. कुठं जो ते विकास विभागाला यंदा तरी गायीच्या दुधाला मिळणार नाही. नाही आहे बघा, गाईचं दुधाचं ज्या वेळेला दूध उत्पादकांना फार मोठा फटका बसायला लागतो त्यावेळेला अनुदान दिलं जातं. बजेटमध्ये त्याची काही तरतूद करावी लागत नाही, त्या वेळेला पुरवणी मागणी केली जाते. आता सुद्धा लाडक्या बहिणींना आम्ही पैसे दिले, ते कुठे बजेटमध्ये जाहीर झाली होती, ती नंतर पुरवणी करून आपण दिले. शक्तीपीठ महामार्गावर आज संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेला आहे. या महायुतीच्या नेत्यांनी कॉन्ट्रॅक्टर लॉबी करून निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे घेतलेले आहेत आणि त्यासाठीच हा सगळा आकाश झालेला आहे. आणि आता तुमची नेमकी आता काय या भूमिका असते? आणि एक लक्षात घ्या की निवडणुकीपूर्वी काय घेतलेलं आहे काय नाही त्याची माहिती संजय राऊतना असेल तर त्यांनी पुराव्यानुसार जाहीर करावी. परंतु समृद्धी महामार्गामुळं राज्याचा किती मोठा विकास झालेला आहे याची अनेक वेळेला माहिती मंत्र्याला म्हणजे आम्हाला विधानसभेमध्ये यापूर्वी दिली गेलेली आहे. आता शक्तीपीठ मार्गाला लोकसभेमध्ये ज्या ठिकाणी उमेदवार होते तिथं मतं कमी पडलेली होती. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मला 2-3 ठिकाणी अडवण्यात आलेलं होतं. म्हणून मी प्रयत्न करून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच नेते मंडळीने आपण कोल्हापूरची भूमी संपादनाची प्रक्रिया रद्द केली होती. त्यानंतर अचानकपणाने काही शेतकरी समर्थनासाठी पुढे येत आहेत. आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आपली जमीन द्यायचा का नाही द्यायचा. म्हणून मी एकदा म्हणालो होतो की आता शेतकऱ्यांनी ठरवायचं काय करायचं. आता 5 पट रक्कम दिल्यानंतर आणि जर शेतकरी तयार होणार असतील तर मग आम्ही लढ्यामध्ये पुढाकार घेऊन आम्ही जे केलेलं आहे याबद्दल आम्ही त्यांना विचारू इच्छितो असं का केलं तुम्ही. आता समृद्धीच्या मार्गाला सुद्धा पहिल्यांदा विरोध होता, नंतर 5 पट रक्कम जाहीर केल्यावर समृद्धीला लगेच शेतकऱ्यांनी ती घेऊन रिकाम केलं. माझं मत शेतकऱ्यांनी आज ठरवलं पाहिजे की जमीन द्यायची की त्याचा विरोध आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. साहेब, कोल्हापूरच्या केशवराव भोसले जळानं त्यानंतर परवाशी शेंडा पार्क मधल्या इमारतीला जुन्या इमारती उद्ध्वस्त करण्याचं काही षडयंत्र चालू आहे, कशा पद्धतीने संपूर्ण शेंडा पार्कमध्ये जुन्या इमारती आता काय नाहीतच, म्हणजे आमच्या सगळ्या नवीनच आता आम्ही बांधतोय. आता बाकीची जी जुनी इमारत काय केली त्याची मी काही माहिती घेतलेली नाही, ती माहिती घेऊन तुम्हाला सांगितलं. नाही, ते जयंत पाटलांना विचारलं पाहिजे. एक मात्र गोष्ट ठळकपणानं माझ्या लक्षात आलेली आहे, तुमच्याही लक्षात आली असेल. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की. मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते. आता मला काय वाटतं की 5 वर्ष ही सगळं टिकवणं, पक्ष टिकवणं सत्तेत नसताना ही फार अवघड गोष्ट आहे. मला वाटतं त्यांना त्याची कल्पना आली आणि जाण आली असावी. मन लागत नाही, मन परिवर्तन होणार का मग? आता ते त्यांना विचारलं बरं ना. महाराष्ट्र प्रदूषण मंडळानं गोदावरीचं पाणी नाशिकमधलं पिण्यायोग्य आहे असा एक शेरा त्या ठिकाणी दिलेला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तिथल्या प्रदूषणाचा मुद्दा आहे. मात्र अशा पद्धतीचा शेरा दिल्यानंतर खर तर अनेकांनी संताप व्यक्त केलेला आहे. इकडे दूषित पाणी दिसते तरी देखील अशा पद्धतीचे शेरे महामंडळाकडून येतात. खरोखर याची माहिती मी काही घेतली नाही, फक्त माझ्या संबंधित विषयी जरा विचारलं तर बरं होईल. आणि त्याला जोडूनच साहेब की नितेश राणेंनी म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम मावळे नव्हते. याबद्दल अजितदादांनी सुद्धा काल त्याचं वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे. मी एकदा नितेश राणेंना भेटून याबद्दल सगळी कल्पना देणार आहे, त्यांना त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. नाही, हे बघा पानसरे साहेबांचं पुस्तकच आहे याबद्दल.
त्याबद्दलचं पुस्तक आहे. काल अजितदादांनी ते केलेलं आहे. नितेश राणे माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांच्याशी चर्चा करेन. मल्हार सर्टिफिकेशन बद्दल काय नाही, त्याबद्दल त्यांनी जे म्हणले ते मल्हारवाल्यांनी विरोध केलाय ना त्याला. त्या सगळ्या विषयावर मी एकदा नितेश राणे यांची चर्चा करणार आहे. साहेब, राज्यभरामध्ये बनावट पनीर आहे ते मोठ्या प्रमाणावरती वापरलं जाते. नंतर विधानसभेमध्ये सुद्धा काही आमदार आहेत ते घेऊन आले होते. कसं पाहता याकडे काय कारवाई झाली वाटतं? नाही, हे खरं आहे. आणि जे पनीर आहे ते फार बनावट केलं जाते, ते बनवलं जाते, विकलं जाते आणि लोक खातात. यासाठी आमचं जे फूड अँड ड्रग खातं आहे यांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे आणि अशा गोष्टीला पायबंद घालण्याची गरज आहे. कागलच्या शाहू हॉलच्या जागेसंदर्भात आता काय पुढे निर्णय घेणार आहात किंवा काय झालं? आता हे बघा, शाहू हॉल 100-150 वर्षापूर्वी नगरपालिकेच्या ताब्यात आहे. अनेक कार्यक्रम झालेले आहेत. मला वाटते विक्रमजीव राजे असताना सुद्धा कार्यक्रम घेतले होते. आता त्यांच्या पूर्वजांनी ती जागा दिलेली होती आणि आता जागा आपल्याला द्या असं म्हणणं कितपत उचित आहे. आणि मी त्यांना विनंती केली होती की या विकास यातील सामील व्हा आणि फक्त आपली इस्टेट सांभाळणं किंवा हे आपलं काम नाही. शेवटी जनतेचं हित हे आपण काम, जर समाजकारणामध्ये आपण राजकारणात लक्षच घातलं असेल तर समाजाचं हितही बघण्याची आवश्यकता आहे. कालच CPR मध्ये एका डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय. कालच CPR मध्ये अपघात विभागामध्ये एका डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय. अनेक वेळा असे प्रकार देखील घडत आहेत. असं पाहताना काय कारवाई झाली पाहिजे? नाही, यामध्ये आम्ही चांगले सिक्युरिटी गार्ड दिलेले आहेत. लगेच पोलीस स्टेशनची चौकी देत आहे. मी लगेच माहिती घेऊन त्याची कारवाई, योग्य ती कारवाई केली जाईल आणि डॉक्टरना संरक्षण दिलं जाईल. होळी सण आहे, मात्र त्या ठिकाणी स्पीकरचा मुद्दा त्या ठिकाणी पुन्हा पुढे केलेला आहे, त्याचे नियम केलेले आहेत. यावरतीच आदित्य ठाकरेंनी एक्सपोस्ट वरून सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का म्हटलेलं आहे. कारण अनेक सणांवेळी ही बंधन असतात, मात्र आता हे हिंदूंच्या सणावरती केलं आहे. आता त्याची काही मला माहिती नाही, परंतु स्पीकरबद्दल परवानगी काढणं हे पोलिसांची परवानगी असल्याशिवाय करता येत नाही. किती डिसेबल आहे हे सुद्धा सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेले आहेत, त्याप्रमाणे लावणं गरजेचं आहे. तर महायुती सरकार आल्यानंतर कर्जमाफियांनी 2100 रुपये लाडक्या बहिणींना देणार असं म्हटलं हे होतं. बघा, आम्ही अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे, आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही आणि जाहीरनामा हा 5 वर्षासाठी आहे. आम्ही योग्य वेळेला 2100 रुपये करणार आहोत आणि योग्य वेळेला कर्जमाफी करणार आहोत. त्याची चिंता कुणी करण्याची गरज नाही. आम्ही ते योग्य वेळेला करणार आहोत. शेवटचा प्रश्न, शाहू हॉलच्या जागेबाबत अजून आग्रही दिसत आहेत. तो गट नंबर जो आहे तो आमच्या नावावर आणि ज्या कारणासाठी ती जागा दिलेली होती त्या कारणासाठी आता त्याचा वापर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. शाहू हॉलचा होत नाही, काय नेमकं शाहू हॉलचा होत नाही वापर. पोलीस स्टेशन नाही तिथं, जिल्हा परिषद दवाखाना नाही तिथं. अहो 100-150 वर्षापूर्वी ठीक झालं, छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या जमिनी काढून घेतल्या आहेत, त्या धनगरांना दिलेल्या आहेत, दलितांना दिलेल्या आहेत. तो शाहू महाराज कुठं आणि हे कुठं? काय न्यायालयीन प्रक्रिया नाही, आता द्यायला बघा, त्यांनी मागणी केलेली आहे, ते कोर्टात गेलेले आहेत, नगरपालिका कोर्टात गेलेली आहे, जनता कोर्टात गेलेली आहे. आणि कागलच्या विकासासाठी ती जागेची गरज आहे ना. फार म्हणजे पार्किंगसाठी जागा नाही आम्हाला, अनेक गोष्टी त्यातून करता येण्यासारख्या आहेत. आणि पूर्वी अनेक कायदे असे झालेले आहेत, अनेक निकाल झाले आहेत. 100 वर्षे त्याचा कब्जा आहे, ते कधीच म्हणजे असं ताबा गेलेलं नाही. ठीक आहे, आपण न्यायालयीन लढाई त्याला अनेक वेळा विनंती करून सुद्धा ते ऐकणारच नसतील तर जनताच रस्त्यावर उतरेल आणि सांगेल. तुम्हाला सांगितलं ना, सदाशिवराव मंडलिक आमचे नेते कैलासवासी खासदार ते म्हणायचे, याला सत्ता कशासाठी पाहिजे आहे, याला स्वतःची इस्टेट वाचवण्यासाठी सत्ता पाहिजे आहे, समाजाच्या हितासाठी नको आहे असं मंडलिक साहेब म्हणायचं आहे. ते मला तत्वतः खरं आज वाटायला आलेलं आहे. थँक्यू.